नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास सलट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 29 जून 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. व्हेनेझुएला या देशातील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा, ऑपरेशन अमिस्ताद. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर नुकतेच भारताने व्हेनेझुएला या देशामध्ये भूकंप झाला होता, तर त्या भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन अमिस्ताद हे सुरू केलेले आहे. चला बघूयात आपण याबद्दल. बघा, व्हेनेझुएला या देशातील भीषण भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन अमिस्ताद हे सुरू केले आहे. तसेच बघा, अमिस्ताद हा एक स्पॅनिश शब्द असून याचा अर्थ मैत्री असा होतो. भारतीय हवाई दलाची 2 C-70 ग्लोबमास्टर विमाने 35 टनांपेक्षा जास्त मदत साहित्य घेऊन व्हेनेझुएलासाठी रवाना झालेली आहेत. तर बघा, भारतीय लष्कराची 41 सदस्यांची विशेष वैद्यकीय आणि बचाव चमू म्हणजेच बघा फील्ड हॉस्पिटल युनिट हे पीडितांच्या उपचारासाठी तैनात करण्यात आले आहे. तर बघा, भीष्म क्यूब. भारताने या मोहिमेमध्ये 2 अत्याधुनिक आणि स्वदेशी बनावटीचे भीष्म क्यूब नावाचे पोर्टेबल मोबाईल रुग्णालये पाठवली आहेत आणि हे अवघ्या काही मिनिटांमध्ये आपत्तीच्या ठिकाणी 200 रुग्णांवर आपत्कालीन शस्त्रक्रिया आणि उपचार करण्यास सक्षम आहेत. तर त्याचबरोबर यामध्ये भारताने 30 टन मानवतावादी मदत साहित्य आणि 6 टन अत्यावश्यक औषधे आणि वैद्यकीय उपचारांचा समावेश केलेला आहे. तर व्हेनेझुएला या देशाची राजधानी आहे बघा कराकस. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, व्हॉट्सॲप या कंपनीचे नवीन CEO कोण बनले आहेत? तर बघा, व्हॉट्सॲप या ग्लोबल मेसेंजर कंपनीचे CEO बनलेले आहेत बघा कुणाल शहा. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे बघा. तर नुकतेच यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, VIP कल्चर इन इंडिया, पॉवर, प्रिव्हिलेज अँड द डिस्टन्स फ्रॉम डेमोक्रेसी हे पुस्तक नुकतेच कोणी लिहिले आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, म्हणजेच बघा वरीलपैकी दोन्ही. म्हणजेच बघा, संदीप कुमार आणि नबाम रेबिया या दोघांनीही हे पुस्तक लिहिलेले आहे. चला बघूयात आपण. बघा, भारताचे उपराष्ट्रपती श्री CP राधाकृष्णन यांच्या हस्ते नवी दिल्लीमधील उपराष्ट्रपती भवनामध्ये या पुस्तकाचे अधिकृत प्रकाशन करण्यात आले आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, कोणत्या राज्यामधील बालम काकडीला भौगोलिक सांकेतांक म्हणजेच GI टॅग मिळाला आहे? तर बघा, बालम काकडी आहे मध्य प्रदेश राज्यामधील. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा, मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ. चला बघूयात आपण. बघा, जून 2026मध्ये भारत सरकारच्या भौगोलिक सांकेतांक रजिस्ट्रीने मध्य प्रदेशमधील रतलाम जिल्ह्यामधील सैलाना या क्षेत्रामधील काकडीला हा बहुमान प्रदान केलेला आहे. तर बघा, ही काकडी प्रामुख्याने तेथील आदिवासी बहुल भागामध्ये उगवली जाते आणि तिची मोठ्या आकारासाठी, रसाळ चवीसाठी तसेच गराम्यामध्ये खाण्यासाठी अत्यंत लोकप्रिय ही काकडी आहे. ओके. तर बघा, या काकडीच्या गरामध्ये केशर आणि हिरव्या रंगाची छटा पाहायला मिळते. तसेच बघा, जून 2026मध्ये मध्य प्रदेशमधील बालम काकडीसोबतच रतलामी गराडू म्हणजेच एक कंदमुळ आहे हे. तसेच बघा, इंदौरी मालवी बटाटा यांनाही GI टॅग देण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर बघा, या नवीन घोषणेमुळे रतलाम हा 4 वेगवेगळ्या उत्पादनांना म्हणजेच रतलामी शेव, रियावणी लसूण, गराडू आणि बालम काकडी GI टॅग मिळवणारा मध्य प्रदेशमधील पहिला जिल्हा ठरलेला आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, भारतातील पहिले खाजगी क्षेत्रामधील गॅस टर्बाईन दुरुस्त ओव्हरहॉल संकुल स्थापन करण्यासाठी भारत फोर्जने कोणत्या राज्यासोबत करार केला आहे? तर बघा, त्या राज्याचं नाव आहे आंध्र प्रदेश. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे बघा, आंध्र प्रदेशची राजधानी आहे बघा अमरावती. तर बघा, हे जे अत्याधुनिक संकुल आहे ते आंध्र प्रदेशमधील संरक्षण उत्पादन कॉरिडॉर अंतर्गत विशाखापट्टणम येथे सुमारे 80 एकर क्षेत्रावरती उभारले जाणार आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, भारतातील 29व्या क्रमांकाची नवरत्न कंपनी कोणती बनली आहे? तर बघा, त्या कंपनीचं नाव आहे गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड. ओके. तर महत्त्वाची कंपनी आहे बघा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. चला बघूयात आपण. बघा, केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या
सार्वजनिक उपक्रम विभागाने या संरक्षण क्षेत्रामधील जहाज बांधणी करणाऱ्या PSUला नवरत्न दर्जा देण्यास मंजुरी दिली आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. फिफा विश्वचषकाच्या 6 वेगवेगळ्या आवृत्तीमध्ये गोल करणारा जगातील पहिला फुटबॉलपटू कोण ठरला आहे? तर बघा त्याचं नाव आहे क्रिस्टियानो रोनाल्डो. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे बघा. तर चला बघूयात आपण. बघा नुकतीच ही स्पर्धा म्हणजेच फिफा वर्ल्ड कप सुरू आहे बघा, आणि त्यामध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोने हा इतिहास रचलेला आहे. तर बघा 23 जून 2026 रोजी अमेरिकेतील ह्युस्टन स्टेडियमवरती पार पडलेल्या 2026 फिफा विश्वचषकाच्या ग्रुप के मधील उझबेकिस्तान विरुद्धच्या सामन्यामध्ये 6व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवून 41 वर्षीय रोनाल्डोने हा ऐतिहासिक विश्वविक्रम आपल्या नावावरती केलेला आहे. तसेच बघा 6 वेगवेगळ्या आवृत्त्या म्हणजेच बघा त्याने याच्या आधी विक्रम जे केलेले आहेत ते पाहूयात आपण. रोनाल्डोने आपल्या कारकिर्दीमध्ये 2006, 2010, 2014, 2018, 2022 आणि आता 2026 या सर्व 6 विश्वचषकांमध्ये किमान 1 किंवा त्यापेक्षा जास्त गोल करण्याचा पराक्रम केलेला आहे. आणि यापूर्वी 5 विश्वचषकांमध्ये गोल करण्याचा विक्रम त्याचा आणि लिओनेल मेसीच्या नावावर संयुक्तपणे होता. तर तो आता क्रिस्टियानो रोनाल्डोने आपल्या नावावर केलेला आहे. तर बघा 41 वर्ष 138 दिवस वय असलेला क्रिस्टियानो रोनाल्डो हा फिफा विश्वचषकाच्या इतिहासामध्ये गोल करणारा रॉजर मिला यांच्यानंतरचा जगातील दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरलेला आहे. लक्षात ठेवा. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 8 आहे. कोणते राज्य भारतामधील 6वे साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर आहे बघा उत्तराखंड. तर नुकतेच भारतामधील उत्तराखंड हे राज्य 6वे साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. उत्तराखंडची राजधानी आहे बघा डेहराडून. चला बघूयात आपण याबद्दल. बघा जून 2026 मध्ये भारत सरकारच्या उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम या अंतर्गत उत्तराखंडने हा ऐतिहासिक टप्पा गाठलेला आहे. आणि बघा साक्षरता दर उत्तराखंडने साक्षरता दर प्राप्त केला आहे, आणि हा दर केंद्र सरकारने पूर्ण साक्षर घोषित करण्यासाठी निश्चित केलेल्या 95% किमान मानकापेक्षा खूप जास्त आहे. तसेच बघा या यादीमधील इतर राज्य पाहूयात आपण. तर बघा याआधी उत्तराखंडच्या आधी भारतातील मिझोराम, गोवा, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश आणि सिक्कीम या 5 राज्यांनी पूर्ण साक्षरतेचा दर्जा मिळवलेला आहे. तसेच बघा लडाख हा पूर्ण साक्षर म्हणून प्रमाणित होणारा देशातील पहिला केंद्रशासित प्रदेश आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा. बुरेवेस्टनिक हे क्षेपणास्त्र म्हणजेच मिसाईल कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा याचं उत्तर असणार आहे रशिया. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर बुरेवेस्टनिक या नावाचे क्षेपणास्त्र रशिया या देशाने विकसित केले आहे. तर बघा रशियाची राजधानी आहे मॉस्को. चला बघूयात आपण या मिसाईलबद्दल. बघा हे मिसाईल आहे ते अणुशक्तीवर चालणारे पहिले क्षेपणास्त्र आहे. तर बघा हे जगामधील पहिले अणुशक्तीवर चालणारे म्हणजेच न्यूक्लिअर पॉवर्ड आणि अण्वस्त्रसज्ज जमिनीवरून प्रक्षेपित केले जाणारे क्रूज क्षेपणास्त्र आहे. आणि त्याच्या इंजिनमध्ये लहान अणुभट्टी बसवण्यात आलेली आहे, आणि त्यामुळेच ही ऊर्जा त्याला भेटत आहे. तसेच बघा अणुऊर्जेचा वापर केल्यामुळे या क्षेपणास्त्राची मारक क्षमता आणि उड्डाणाची श्रेणी सैद्धांतिकदृष्ट्या अमर्याद आहे. तसेच बघा ते इंधनाच्या मर्यादेशिवाय अनेक दिवस हवेत गिरट्या राहू शकते आणि कोणत्याही दिशेने लक्ष्यावर हल्ला करू शकते. तर असे याचे वैशिष्ट्य आहे बघा. तसेच नाटोने या क्षेपणास्त्राला एक नवीन नाव दिले आहे बघा. उत्तर अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन नाटो या संघटनेने या रशियन क्षेपणास्त्राला SSC-X9 स्कायफॉल असे नाव दिलेले आहे. ओके लक्षात ठेवा. त्याचा पॉईंट आहे बघा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा. आंतरराष्ट्रीय महिला राजनैतिक दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. तर बघा 24 जून रोजी दरवर्षी आपण आंतरराष्ट्रीय महिला राजनैतिक दिवस हा साजरा करतो. तर बघा संयुक्त राष्ट्र महासभेने म्हणजेच युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने 2022 मध्ये या दिवसाची अधिकृत सुरुवात केलेली होती. आणि याचा उद्देश आहे बघा जगभरामधील शांतता प्रस्थापित करणे, आंतरराष्ट्रीय संबंध सुधारणे आणि महत्त्वाच्या राजकीय निर्णयांमध्ये महिला राजनैतिक अधिकाऱ्यांचे योगदान अधोरेखित करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. लक्षात ठेवा. तर बघा 2026ची या दिवसाची थीम आहे बघा डिप्लोमॅटिक हॉरिझॉन्स शेपिंग द फ्युचर ऑफ मल्टिलॅटरिझम थ्रू वुमेन्स लीडरशिप. ओके तर बघा
याच प्रश्नाबरोबर आजच्या दिवसाचे जे करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते महत्त्वाचे 10 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. तर भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.